दिव्यातील नवरात्री उत्सवात महिला बाल विकास अर्धनारी संयुक्त संस्थाचे अध्यक्ष तेजस्विनी वर्मा, सचिव अमृता सिंग, खजिनदार रेश्मा कांबळे यांनी संस्था प्रणीत नवदुर्गा मित्र मंडळाचा भव्य जल्लोष, धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम. दिवा नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून दिव्यातील नवदुर्गा मित्र मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये आघाडीवर आहे. यंदाही मंडळाने भव्य आणि भक्तिमय नवरात्री उत्सवाचे आयोजन केले असून हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. मंडळाचे अध्यक्ष मनोज विष्णू कोकणे, सचिव निलेश कापडणे, कार्याध्यक्ष गणेश गायकवाड आणि खजिनदार बॉबी कोकणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे नवरात्र महोत्सवाला दिवा परिसरात मोठी ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे महिला बाल विकास अर्धनारी संयुक्त संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा तेजस्विनी वर्मा, राष्ट्रीय सचिव अमृता सिंग, खजिनदार रेश्मा कांबळे यांच्या मार्गदर्शनामुळे उत्सवाचे स्वरूप अधिकच भव्य आणि आकर्षक ठरले आहे. दररोज भजन, कीर्तन, दांडिया गरबा यांसोबतच विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम मंडळाच्या वतीने राबवण्यात आला आहे. अध्यक्ष मनोज विष्णू कोकणे यांनी सांगितले की मंडळाचा उद्देश केवळ धार्मिक उत्सव साजरा करणे नसून सामाजिक बांधिलकी जपणे हा आहे. युवकांमध्ये सकारात्मक संदेश रुजवून त्यांना समाजाभिमुख करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. उत्सवाच्या काळात मंडळाने केलेली आकर्षक सजावट, देवीचे मनमोहक दर्शन आणि भाविकांसाठी ह्यावर्षी बक्षीस म्हणून राशन वाटप केले जाणार आहे. आयोजन केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमुळे नवदुर्ग नवरात्र उत्सव दिवा परिसरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. धार्मिकता, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधणारा नवदुर्गा मित्रमंडळाचा हा उत्सव सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तसेच स्थानिक सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, दुकानदार तसेच सर्व पक्षांनी सदल हस्ते नवदुर्गा मित्रमंडळाला देणगी दिल्याबद्दल अध्यक्षांनी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले. लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स.